धामणी मध्यम प्रकल्प योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात राई गावाजवळ धामणी नदीवर धरण बांधण्यात येणार आहे। या धरणाची लांबी 1335 मीटर असेल। या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ सिंचनासाठी होणार आहे। राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा या तालुक्यातल्या 1400 हेक्टर क्षेत्रासह दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील उर्वरित 5427 हेक्टर क्षेत्राला याचं पाणी उपलब्ध होणार आहे। धरणाच्या 3.8 अब्ज घनफूट पाण्यापैकी 2.53 अब्ज घनफूट पाणी केवळ सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे। तसंच पिण्यासाठी 0.50 अब्ज घनफूट पाणी तर औद्योगिक कारणासाठी 0.77 अब्ज घनफूट पाणी वापरता येणार आहे। यासोबतच या प्रकल्पातून 3 मेगावॅट विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे। धामणी प्रकल्पाला 1995-96च्या दर सूचीनुसार 120 कोटी रुपये किमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। यानंतर 2003 आणि 4च्या दर सूचीवर आधारित 320 कोटी रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। प्रकल्पाच्या 782.37 कोटी किमतीच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केली होती। ही शिफारस विचारात घेऊन त्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली। कोल्हापूर महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणामुळे दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात झालेल्या 5427 हेक्टर सिंचन क्षेत्रातील कपातीची पुनर्स्थापना धामणी प्रकल्पाच्या माध्यमातून करायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। धामणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।